नमस्कार. आज आपण न्यूज नेटवर्कच्या काही बातम्या निवडल्या आहेत आणि त्यातून महाराष्ट्रात म्हणजे स्थानिक पातळीवर काय काय चाललंय यावर जरा बोलूया. हो. म्हणजे यात रायगडचे आदिवासी प्रश्न आहेत, पिंपरी चिंचवडमधल्या समस्या, नवी मुंबई विमानतळ, बरेच वेगवेगळे विषय आहेत. बरोबर. आणि नुसत्या बातम्या बघण्यापेक्षा ह्या सगळ्यांमध्ये काही समान धागा आहे का किंवा मोठं चित्र काय दिसतंय हे पण बघूया. हो, नक्कीच. म्हणजे लोकांच्या मागण्या काय आहेत आणि प्रशासन कसं प्रतिसाद देतंय हे सगळं. अगदी. मग सुरुवात करूया नवी मुंबई विमानतळापासून. चालेल. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी परत एकदा म्हटलंय की विमानतळाला दिबाबा पाटील यांचंच नाव देणार. हे नाव देण्याचं आश्वासन, हा मुद्दा तर किती वर्षांपासून आहे. हो ना. आणि हे महत्वाचं आहे कारण फक्त नाव नाही येते, म्हणजे लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत त्याच्याशी, स्थानिक अस्मिता आहे. बरोबर. पण याच प्रोजेक्टची दुसरी बाजू पण तितकीच महत्वाची आहे. कोणती? ती म्हणजे तिथे जे नावागावातील प्रकल्पग्रस्त आहेत ना, म्हणजे ज्यांची जमीन गेली किंवा रोजगार गेला प्रकल्पामुळे, त्यांच्या नोकरीचा प्रश्न. अच्छा. महेंद्र घरत आहेत, त्यांनी मागणी केली आहे की या लोकांना नोकरीत पहिलं प्राधान्य द्या. म्हणजे बघा, एकाच वेळी नाव जे एक प्रतिकात्मक गोष्ट झाली आणि दुसरीकडे प्रत्यक्ष पोटापाण्याचा प्रश्न. अगदी. दोन्हीसाठी संघर्ष सुरू आहे. आणि हा असा संघर्ष फक्त इथेच नाहीये, आपण रायगडमध्ये पण बघू शकतो ना. हो. तिथे काय आहे? तिथे आदिवासी समाजाच्या ज्या समस्या आहेत त्यावर तोडगा काढायला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मध्यस्थी केली आहे. अच्छा. तिथली आदिवासी समन्वय समिती आहे, त्यांनी म्हटलंय की विकास आमच्यापर्यंत पोहोचलेलाच नाहीये, आम्ही वंचित आहोत. म्हणजे इथेही पुन्हा तोच मुद्दा आला, संसाधनांचं वाटप आणि विकासामध्ये स्थानिकांना कसे सामावून घ्यायचं. बरोबर. विकास आणि त्याचे परिणाम, हाच धागा धरून आपण पुण्याकडे जाऊया का? हो. पुण्यात काय आहे? सीमाबेड रस्त्यावर अतिक्रमण हटवलंय आणि त्या विरोधात जे पथविक्रेते आहेत, म्हणजे रस्त्यावर विकणारे, हो, छोटे व्यावसायिक, ते उद्या महापालिकेसमोर ढोल बजाव आंदोलन करणार आहेत. म्हणतात कारवाई अन्यायकारक आहे. बापरे. म्हणजे शहरातला संघर्ष वेगळ्या प्रकारचा. आणि दुसरीकडे पुण्याच्या जवळच हिंजवडी IT पार्क आणि चिंचवड, तिथे तर वाहतूक कोंडीचा प्रश्न किती गंभीर झालाय. हो, खूपच. आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत पण हा मुद्दा उचलला. तातडीने काहीतरी करा म्हणाले. म्हणजे शहरं वाढतायत, लोकसंख्या वाढतीये, पण रस्ते, सुविधा त्या अपुऱ्या पडतायत आणि मग त्रास होतो लोकांना. इथेही प्रश्न तोच येतो की विकास होतोय, पण नियोजन आहे का आणि त्याचा भार कोण उचलतंय. खरंय. पण याच शहरी भागात म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये प्रशासन थोडं वेगळं काम करताना दिसतंय. कसं? तिथे डेंग्यू मलेरिया वाढू नये म्हणून महापालिकेने उपाययोजना सुरू केल्यात, डास प्रतिबंधात्मक फवारणी वगैरे, आणि दंड पण लावायला सुरुवात केलीये. अच्छा. म्हणजे प्रॉब्लेम झाल्यावर रिॲक्ट करण्यासोबतच प्रतिबंधात्मक उपाय पण करतायत, हे चांगलं आहे. हो. आणि तिथेच महापालिकेत नुकतीच एक कार्यशाळा पण झाली. कसली कार्यशाळा? विद्युत आणि लिफ्ट सुरक्षा. राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह होता, त्यानिमित्ताने अग्निशमन आणि विद्युत विभागाने एकत्र येऊन केली. अरे वा. म्हणजे सुरक्षेबद्दल जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न, हे महत्वाचं आहे. अगदी. आता या सगळ्या प्रशासकीय आणि विकासाच्या मुद्द्यांसोबत काही सामाजिक आणि शैक्षणिक बातम्या पण आहेत. उरणमध्ये शिवसेनेचा जो ग्राहक संरक्षण कक्ष आहे, त्यांनी अग्निसुरक्षेचं प्रशिक्षण दिलं. बरं. आणि त्यातून 20 तरुणांना रोजगार पण मिळाला. छोटा प्रयत्न आहे, पण स्थानिक पातळीवर महत्वाचा. नक्कीच. रोजगाराची संधी निर्माण होणं हे तर चांगलंच. आणि दुसरं काय? पंढरपूरमध्ये 6 जुलैला वारकरी महाअधिवेशन होणार आहे. अच्छा. वारकऱ्यांचं अधिवेशन. कशासाठी? त्यांचे जे श्रद्धास्थानं आहेत त्यावर काही हल्ले किंवा अपमान वगैरे झाल्याच्या घटना घडल्या होत्या असं त्यांचं म्हणणं आहे. त्याबद्दल आणि इतर काही प्रश्नांवर चर्चा होणार आहे. म्हणजे धार्मिक सांस्कृतिक अस्मितेचे मुद्दे पण लोकांच्या मनात महत्वाचे आहेत. बरोबर. आणि एक शैक्षणिक बातमी म्हणजे उरणच्या वीर वाजेकर कॉलेजमध्ये पदवीदान समारंभ झाला नुकताच. उत्साहात झाला. हो. हे तर दरवर्षीचे महत्वाचे कार्यक्रम असतातच. तर आज आपण बघितलं की किती वेगवेगळ्या स्तरावर गोष्टी घडतायत. म्हणजे अगदी विमानतळाच्या नावापासून ते प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीपर्यंत. हो. आदिवासींचे हक्क, शहरांमधली वाहतूक, अतिक्रमण, आरोग्य, सुरक्षा उपाय, छोटे रोजगाराचे प्रयत्न आणि अगदी सांस्कृतिक मुद्दे सुद्धा. या सगळ्याकडे एकत्र पाहिलं की एक विचार येतो मनात. कोणता? की या सगळ्या मागण्या, आंदोलनं, प्रशासनाचा प्रतिसाद, हे सगळं बघता नागरिक आणि शासन यांच्यातलं नातं कसं बदलतंय. म्हणजे स्थानिक पातळीवर लोक जास्त जागरूक होत आहेत का? जास्त संघटितपणे आपल्या गरजा मांडतायत का?
आणि मग प्रशासन या वाढत्या अपेक्षांना कसं सामोरं जातंय? अगदी. यावर खरंच विचार करायला हवा.